आणि सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी आहे। देशभरामध्ये आधीच नीट पेपरफुटी प्रकरण गाजतंय आणि अशावेळी राज्यात देखील पेपरफुटी झाल्याचा खळबळजनक आरोप करण्यात आलाय। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतलेल्या औषध निरीक्षक पदाची भरती परीक्षेमध्ये पेपर फुटल्याचा संशय व्यक्त केला जातोय। या भरती परीक्षेमध्ये पेपर फुटल्याचा आणि गैरव्यवहार झाल्याचा आरोप सोशल मीडियावर व्हायरल होतोय। सोशल मीडियावरच्या दाव्यांच्या आधारे अन्न आणि औषध प्रशासनाकडे तक्रार देखील दाखल झाल्याचं सांगितलं जात आहे। मात्र आयोगाचे सचिव महेंद्र हरपाळकर यांनी हे सर्व दावे फेटाळून लावलेत। भरती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे। प्रक्रियेमध्ये कोणताही गैरप्रकार झालेला नाही। अफवा पसरवणाऱ्यांवर कडक कारवाईचा देखील इशारा आयोगाने दिला आहे। आणि या राज्यामधील पेपरफुटी प्रकरणाचा जो आरोप होतोय त्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख यांनी। माझ्यासोबत अजमत शेख आहे, जे या सगळ्या एमपीएससी वर काम करतात। तुमच्या हातात काय कागदपत्र आहे आणि काय चर्चा आहे आणि तुमचे काय आरोप आहे? ड्रग इन्स्पेक्टर औषध निरीक्षक 22 मार्चला पेपर झालेला होता। त्या पेपर संदर्भात 20 मार्च रोजी विद्यार्थ्यांकडे काही व्हॉट्सअपवर प्रत आलेल्या आहेत PDF स्वरूपात, ज्यामध्ये जे क्वेश्चन आहेत तेच प्रश्न 22 मार्च रोजी आलेत असा विद्यार्थ्यांचा दावा आहे। ते प्रश्न जी प्रत आहे विद्यार्थ्यांकडे आलेली, त्यामध्ये आपण तपासले असता ते प्रश्न 78 प्रश्न जवळपास सेम आहेत, ॲज इट इज आहे प्रश्न। तर विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की हे प्रश्न 20 मार्च रोजीच काही विद्यार्थ्यांना सप्लाय केले गेले काही क्लासेसच्या माध्यमातून। ते प्रश्न आयोगानं तपासून पाहावं की ते प्रश्न विद्यार्थ्यांकडे कसे आले, आयोगाच्या माध्यमातून आले, क्लासेसच्या माध्यमातून आले, क्लासेसकडे आले असतील तर ते कोणाच्या माध्यमातून आले, हे काम आयोगाचं आहे। माझ्या माहितीनुसार आयोग आता उत्तर देते की आमच्याकडे हे विद्यार्थी आतापर्यंत आलेच नाही। 5 महिने उलटून गेले की 5 महिन्यानंतर का बोलत आहेत, तर 5 महिन्यानंतर बोललं तर विषयाचं गांभीर्य कमी होत नाही। 5 महिन्यानंतर जरी विद्यार्थी बोलत असतील तरीही हा विषय गंभीर असून आयोगाने याची चौकशी केली पाहिजे। बरं, तुमच्या हातात हे जे आहे कागद, हे व्हॉट्सअपवरचं चार्ट आहे, तुम्ही हे सगळं तपासलंय का? आणि हे कसं, म्हणजे हे कसं विश्वास ठेवायचा हे आधीच आलंय म्हणून? कारण की स्क्रीनशॉट व्हॉट्सअपवर एक तारीख येते, कोणत्या दिवशी तुमचा स्क्रीनशॉट आला आहे त्याचे, त्या स्क्रीनशॉटमध्ये 20 मार्च ही तारीख आहे आणि त्या दिवशीचे 25 ते 28 पेजेस हे त्या दिवशी पाठवलेले। आता ते पेजेस हेच आहेत, हे तपासण्याचं काम तर आयोगाचं आहे, पोलीस डिपार्टमेंटचं आहे। हे काम विद्यार्थी करू शकत नाही। विद्यार्थ्यांना संशय आहे की आयोगाला त्या दिवशी पेपर लीक झाल्याची बातमी आम्ही आता देतोय, पण पेपर आधीच लीक झाला होता ही बातमी आहे। आता यामध्ये तथ्य तपासण्याचं काम आयोगाचं आहे। बरं, नीटचंही असंच झालं होतं की सुरुवातीला प्रश्न व्हायरल झाले व्हॉट्सअपवर, त्याकडे सगळ्यांनी दुर्लक्ष केलं, नंतर कळलं की ते सेम प्रश्न झाले, असंच हा प्रकार आहे? तसाच नीट सारखाच हा प्रकार आहे। सुरुवातीला अफवा उडाली की पेपर फुटला, त्यानंतर कोणीही विश्वास ठेवला नाही, नंतर क्लासेसच्या माध्यमातून ते पेपर विद्यार्थ्यांना डेमो पेपर स्वरूपात देण्यात आले आणि त्या माध्यमातून पेपर लीक झाला। सेम आत्ताही तसंच एका नंदुरबारमधील क्लासेसचं नाव यामध्ये आहे, त्या क्लासेसच्या माध्यमातून हा पेपर फोडला गेलाय असा संशय आहे। आता या प्रकरणात तक्रार देखील केलेली आहे, एमपीएससीला मेल देखील केलेला आहे। आता यावर एमपीएससीची अधिकृत काय भूमिका असणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र ही एक नवीन आता प्रकरण एमपीएससीचा पेपर फुटल्याचे आरोप होतोय आणि यावर आता सरकार काय भूमिका घेतं आणि यात खरंच चौकशी होतं का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। राहुल चव्हाणसह मोहसिन शेख, NDTV, छत्रपती संभाजीनगर। आणि या संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी स्वतः मोहसिन शेख आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। मोहसिन, आधी नीट पेपरफुटी प्रकरण गाजतंय देशभरामध्ये, त्यानंतर राज्यामध्ये TETचा पेपर फुटल्याचा आरोप झाला आणि आता MPSCचा अर्थात औषध निरीक्षक पदाचा जो पेपर होता तो देखील फुटल्याचा संशय व्यक्त केला जातोय। नेमकं काय घडतंय? सागर, नक्कीच हा औषध निरीक्षक चा पेपर होता आणि तो फुटल्याचा आरोप झालेला आहे। धक्कादायक म्हणजे हा पॅटर्न जर बघितला तर सेम नीट सारखाच पॅटर्न आहे। सुरुवातीला म्हणजे जेव्हा नीट पेपर फुटला आणि नेमकं सोशल मीडियावर काय व्हायरल झालं होतं हे सगळ्यात आधी NDTV मराठीने ही सगळी व्हॉट्सअप मधली चॅट आणि ती प्रश्नपत्रिका आपण दाखवली होती। अशीच ही प्रश्नपत्रिका आहे, म्हणजेच ज्याला गेस पेपर असं म्हणून व्हायरल केलं जात होतं। पण हे जी गेस पेपर म्हणून जे व्हायरल केलं जात होतं त्यातले जे प्रश्न आहे ते 60 पैकी अधिक जे प्रश्न आहेत ते सेम परीक्षेच्या काळात जी मुख्य परीक्षेच्या वेळेस जी प्रश्नपत्रिका आली होती, जी एमपीएससीची अधिकृत प्रश्नपत्रिका होती, त्यात 60 पेक्षा अधिक प्रश्न सारखेच होते।
आणि यापुढे जात फक्त प्रश्नच नाही तर त्याचे जी पर्याय दिलेले होते ते पर्याय देखील सारखे होते. आणि त्यापेक्षा धक्कादायक म्हणजे जर प्रश्न क्रमांक आपण उदाहरणार्थ देतोय की प्रश्न क्रमांक 8 जो गेस्ट पेपरमध्ये देण्यात आला होता तोच 8च क्रमांक नंबरचा प्रश्न हा मूळ परीक्षेच्या वेळी आलेला आहे. 20 नंबरचा प्रश्न जो गेस्ट पेपरमध्ये दिलेला आहे तो 20 नंबरचाच प्रश्न इकडे मेन पेपरला आलेला आहे. त्यामुळे सगळे योगायोग कसे घडू शकतात हा सगळा या मागे प्रश्न उपस्थित केला जातोय. यापुढे आता काही तरुणांनी थेट एमपीएससी कडे मेल केलेला आहे. या सगळ्याबाबत पुरावे मोसिन देखील थोडंसं दिलेले आहेत. थांबवतोय. शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. अंधारे जी आपण पाहताय आता नवीन एक प्रकार समोर आलेला आहे. औषध निरीक्षक पदाची जी भरती परीक्षा झालेली होती त्याचा पेपर फुटल्याचा संशय व्यक्त केला जातोय आणि मोसीननं जसं सांगितलं की नीट पेपर फुटीचा जो पॅटर्न होता तोच समान पॅटर्न या परीक्षेत देखील आपल्याला पाहायला मिळतोय. औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर फुटल्याचा संशय नाही, पेपर फुटलेला आहे. बर. आणि त्या संदर्भाने उद्या मी एक विस्तृत पत्रकार परिषद घेऊन त्यातले सगळे मुद्दे मांडणार आहे. मात्र मुद्दा हा आहे की जे 3 दिवसापूर्वीच्या पत्रकार परिषदेमध्ये मी सांगितलेलं होतं की टीईटीचा जेव्हा पेपर फुटला त्यावेळेला त्यात जे आरोपी होते किंवा त्यात जी माणसं कार्यरत होती त्यातलीच 2 जण आता या एमपीएससीच्या ज्या परीक्षा होत आहेत त्याच्यासाठी तांत्रिक सल्लागार म्हणून आहेत. म्हणजे आम्ही भूतकाळातून काहीही शिकत नाही. देवेंद्र फडणवीस नावाचे आमच्या राज्याचे जे मुख्यमंत्री आहेत ते माध्यमांशी बोलताना अत्यंत हसतमुखाने सामोरे जातात आणि बेमालूमपणे खोटं बोलतात. मात्र व्यवस्थेतला दोष अजूनही त्यांच्याच्याने बाजूला करणं शक्य नाही. आणि या सगळ्यांमध्ये विद्यार्थ्यांचं भवितव्य मात्र टांगणीला लागतं. कारण या परीक्षेत जर कदाचित आता ही परीक्षा आणि सरकारने जर एक्सक्यूज केलं नाही आणि ज्यांचं कदाचित वयाची शेवटची वर्ष असेल जे एजबार होणारी मुलं असतील त्यांचं कायमचं नुकसान होईल आणि या नुकसानीची जबाबदारी कोण घेणार. मात्र अंधारीजी आयोगाचे जे सचिव आहेत ते मात्र हा आरोप फेटाळून लावतायत. इतकंच नाही तर जे कोणी अफवा पसरवतायत त्यांच्यावर आम्ही कठोर कारवाई करू असा इशारा देखील ते देत आहेत. आयोगाच्या सचिवांना आपल्या माध्यमातून माझं खुलं आवाहन आहे की त्यांनी एकदा आमच्या समोर येऊन चर्चा करावी आणि त्यांनी सांगावं की हा पेपर फुटलेला नाही. मी त्यांना सगळ्या उत्तरपत्रिका प्रश्नपत्रिका आणि याच्यातलं काय काय नेमकं राजकारण झालं हे सगळं त्यांच्या समोर बोलायला तयार आहे. म्हणजे सचिवांनी उंटावरून शेळ्या हाकणं जरा बंद करावं आता आणि सरकारी लाभार्थीयांनी जरा डोळे उघडे ठेवावेत. कारण तुमच्या मुलांच्या सोबत जर हे घडलं तर तुम्ही कसे रिॲक्ट व्हाल. बरोबर. तुम्ही सगळ्या अतिशय सामान्य शेतकऱ्यांच्या पोरांच्या आयुष्याशी आणि भविष्याशी खेळताय जे अत्यंत भयंकर आहे. अंधारेजी तुम्ही आपल्यासोबतच थांबा. आमचा प्रतिनिधी मोसिन शेख देखील आपल्यासोबत आहे. मोसिनच नीट पेपर फुटीचं प्रकरण जे आहे ते कशा प्रकारे हा पेपर फुटलेला होता त्याचा पॅटर्न नेमका कसा होता ते एनडीटीव्ही मराठीवर खास करून दाखवलेलं होतं. मोसिन, सुषमा अंधारे जी आपल्यासोबत आहेत, तुझा एखादा प्रश्न. सुषमाताई, नक्कीच आता काही वेळापूर्वी आपण एमपीसीच्या सचिवांना थेट बोललोय तर त्यांनी आता असं सांगितलंय की या सगळ्या प्रकरणात आम्ही चौकशी करतोय आणि चौकशी करून हे सगळं समोर येणार आहे. आता प्रश्न असा पडतो की या सगळ्या प्रकरणात एका खाजगी क्लासेसवाल्याने हे सगळे व्हायरल केल्याचं सांगितलं जात आहे आणि आपल्याकडे एक पत्र आलंय जे विद्यार्थ्यांनी एमपीसीला पाठवलंय. त्यात असं सांगण्यात आलंय की 20 लाख रुपयापर्यंत या सगळ्या प्रकरणात सौदा झालेला आहे. तुमच्यापर्यंत काय माहिती आहे आणि यापुढे काय भूमिका असणार आहे? या सगळ्या प्रकरणात पेपर फुटलाय हे तर खात्रीशीर खरं आहे. परंतु सचिव साहेब जे कधी असं स्टेटमेंट करतायत जे आता मला आपल्याच माध्यमातून कळलं की अफवा पसरवणाऱ्याला आम्ही शिक्षा करू आणि तेच सचिव साहेब दुसऱ्या वेळेला असं सांगतायत की आम्ही याची चौकशी करू. दोन्हीपैकी नेमकं काय खरं सचिवांनी स्पष्ट केलं पाहिजे. दुसरी गोष्ट अशी की जेव्हा सचिव चौकशी करू असं म्हणतायत तेव्हा ज्या मुलांना कदाचित त्यांच्या वयोमर्यादेच्या नुसार हा शेवटचा अटेम्प्ट असेल त्यांच्या नुकसानीला जबाबदार कोण? काय सचिव महोदय ती जबाबदारी स्वीकारणार आहेत का? यातनं एखाद्या पोराने भलतं चलता पाऊल उचललं तर त्याला जबाबदार कोण? यावर फूड अँड ड्रगच्या मिनिस्ट्रीचं काय म्हणणं आहे? कारण परीक्षा त्यांच्या मार्फतही तेही त्याला जबाबदार आहेत. बरोबर. एमपीएससीचं जे बोर्ड आहे त्या बोर्डवर नेमणुका केलेली जी लोक आहेत आणि विशेषतः बहुपर्यायी प्रश्न पद्धतीसाठी जे सॉफ्टवेअर वापरलं जातं जसं मी 3 दिवसापूर्वीच्या पत्रकार परिषदेत म्हटलं की
की GA सॉफ्टवेअर कंपनीला हे काम दिलेलं होतं. पुन्हा मला वाटतंय त्याच माणसाची दुसरी कंपनी किंवा त्याच्याशी सिमिलर त्याच्याशी संबंधित असणाऱ्या कंपनीलाच पुन्हा हे कॉन्ट्रॅक्ट मिळालेलं आहे. हे कॉन्ट्रॅक्ट देणारे लोक कोण आहेत आणि ही जी भाजपची अंतर्गत कंत्राटदारांची जी साखळी आहे ती साखळी कशी तुटली जाणार आहे हे गंभीर प्रश्न आहेत. नक्कीच सुषमाताई, त्यामुळे तरुणाईसोबत जो काही खेळ सुरू आहे तो थांबणं अधिक गरजेचं आहे. धन्यवाद आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल. तर समाजसेविका अंजली दमानिया देखील आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. अंजलीजी, आपलं स्वागत आहे. पुन्हा एकदा पेपर फुटलेला आहे आणि हा पेपर MPSCचा पेपर आहे. औषध निरीक्षक पदाची जी परीक्षा झालेली होती त्याचा पेपर फुटलाय आणि नीटचा पेपर ज्याप्रमाणे फुटलेला होता तसाच काहीसा पॅटर्न या परीक्षेत देखील पाहायला मिळतोय. मोसीननं जसं सांगितलं आमचा प्रतिनिधी की गेस पेपर जे ट्युशन क्लासेसकडून दिले जातात किंवा ज्या संस्था आहेत जे या संदर्भातल्या ट्युशन घेतात त्यांच्या गेस पेपरमधील प्रश्न मोठ्या संख्येनं या परीक्षा पेपरमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. समान प्रश्न आणि समान त्याचे पर्याय. नाही, कसं आहे की मला असं वाटतंय की ही ना अतिशय एक मोठी साखळी तयार झाली आहे की या सगळ्या क्लासेसचे आणि या सगळ्या यंत्रणांचे, म्हणजे आता MPSC असो, तिथे काम करणारी लोक असोत, या सगळ्यांचे असे लागेबांधे तयार झालेले आहेत. आणि म्हणूनच इथे जे अमुक वेळा आपण बघतो ना की सांगितलं जातं याच क्लासेसमध्ये जा, याच क्लासेसमधनं ही एक्झाम क्रॅक करता येते. याचा अर्थ त्या क्लासेसमध्ये मिळणारे जे पेपर्स आहेत, त्यांना जे ट्रेनिंग दिलं जातं त्याच्यातच मिळतात ते जे पेपर्स आहेत ते कम्प्लिटली ह्यांच्याबरोबर लागेबांधे असल्यामुळे त्यांना ते पेपर दिले जात आहेत. आणि एक्झॅक्टली जसा नीटचा पॅटर्न होता तसाच इथे आपल्याला होताना दिसतोय. आता ही ड्रग इन्स्पेक्टरची जी एक्झाम आहे ती जरी MPSCनी कंडक्ट केली असली तरी मिनिस्ट्री तर त्याची मला वाटतं नरहरी झिरवळांचीच मिनिस्ट्री येते, तर त्याच्यात त्यांच्याकडनं पण चौकशी झाली पाहिजे. आणि MPSC हे थेट फडणवीसांच्या अंडर येते. त्यामुळे खरं तर फडणवीसांनी तात्काळ याच्यावर ऍक्शन, म्हणजे चीफ सेक्रेटरी कशाला, म्हणजे आपण सचिवांबद्दल कशाला बोलतोय, याच्यात फडणवीसांनी ऍक्शन घेणं अपेक्षित आहे. कारण ती इंडिपेंडेंट बॉडी आहे. MPSC हे डायरेक्टली एक इंडिपेंडेंट बॉडी असल्यामुळे मुख्यमंत्र्यांकडनंच हे आदेश गेले पाहिजेत असं मला वाटतं. आणि ते त्यांनी जितक्या लवकर देता येतील त्यांनी ते तात्काळ कुठचाही विलंब न करता करण्यात यावे. आणि जसं आता सुषमाताई म्हणाल्या की ज्यांच्या परीक्षा किंवा आता ज्यांचा लास्ट अटेम्प्ट असेल किंवा जर कोणी करू नये पण असं जीवाचं जर बरं वाईट काही केलं त्याला जबाबदार कोण राहणार आहे. कुठेतरी ही यंत्रणा त्याच्यात मोठे बदल घडणं गरजेचं आहे. मला एक कळत नाही की हे पेपर्स दिले कशाला जातात. 25 पेपर्स तयार करायचे, त्याच्यात कम्प्युटराइज अल्गोरिदम्सनी एक पेपर वेळेच्या 2 तास आधी जर कम्प्युटरने रिलीज केला, त्याच्या प्रिंट्स काढून जर विद्यार्थ्यांना दिले तर अशा सगळ्या गोष्टी टळू शकतात. पण म्हणून त्याच्यासाठी लोकांना विचार करणं गरजेचं आहे. आपल्या मंत्र्यांनाही विचार करायला वेळ नाही, सचिवांना पण नाही आणि मुख्यमंत्र्यांना तर नाहीच नाही. बरोबर आहे अंजलीजी. आमचे प्रतिनिधी मोसीन देखील आपल्यासोबत आहेत. मोसीन आपल्याला प्रश्न विचारतोय. अंजलीताई, यात एक महत्वाचा मुद्दा आहे की यात अनेक योगायोग झाले. आता जो पॅटर्न नीट मध्ये गेस पेपर म्हणून सुरुवातीला व्हायरल झाला. आवाज येतोय ताई माझा? हॅलो हॅलो, माझा आवाज येतोय ताई तुम्हाला? अंजलीताई, आवाज येतोय? आवाज येतोय ताई माझा? नाही, आमचा प्रतिनिधी मोसीन आपल्याला प्रश्न विचारतोय, त्याचा आवाज येतोय आपल्याला? नाही, मोसीनचा येत नव्हता म्हणूनच मी ताई यात ना एक पॅटर्न महत्वाचा आहे. नीट पेपरला जसा सुरुवातीला गेस पेपर म्हणून व्हायरल झाला त्याकडे सगळ्यांनी दुर्लक्ष केलं आणि नंतर कळलं की तोच खरा पेपर होता जो फुटलेला होता. इथेही तोच पॅटर्न झालेला आहे. यात 60 पेक्षा जास्त, आता कुणी 78 प्रश्न सांगतोय पण मी जी सगळी टॅली केली आहे त्यात 60 असे प्रश्न दिसत आहेत ते सारखे आहे. आणि धक्कादायक म्हणजे फक्त प्रश्न सारखे नाहीये तर त्याचे पर्याय सारखे आहे आणि त्याचे क्रमांक सुद्धा, म्हणजे प्रश्न क्रमांक 8 आणि त्याचे पर्याय सारखे पेपरला प्रश्न क्रमांक 8 म्हणूनच आलेला आहे. प्रश्न क्रमांक 20 आहे तोही तिकडं मेन पेपरला 20 आलेला आहे. एवढे योगायोग कसं होऊ शकतात आणि यावर आता म्हणजे हे सगळं धक्कादायक आहे. नाही, नक्कीच. याचा अर्थ जो पेपर सेट करतो तिथपासून हे लागेबांधे आहेत. म्हणजे ज्यांनी सेट केलेत
ते म्हणा, खालची जी सगळे अधिकारी म्हणा, तिथून लीक होणं, या सगळ्या क्लासेस पर्यंत जाणं, हे पूर्ण जाळे. जसं आपण आता नीटमध्ये बघितलं, मोठेगावकरांपासून सगळेच जण इन्व्हॉल्ड होते, तसाच काहीसा हा प्रकार दिसतोय. आणि याच्यावर आय डोंट नो म्हणजे एवढा विलंब का व्हावा. पहिलं तर आत्ताच्या घटकेला मोहसिन, त्यांनी काय तुम्हाला सचिवांकडनं काय अश्युरन्स मिळालंय? मोहसिन, माझा आवाज येतोय का? हो, येतोय येतोय. ताई बोला. नाही, आपल्याला सचिवांकडनं काय आश्वासन मिळालंय त्याच्या घटकेला? मोहसिनचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये. मात्र मोहसिनना जे उत्तर सचिवांना दिलं त्यामध्ये ते असं म्हणतायत की या प्रकरणाचा तपास केला जाईल. मात्र दुसरीकडे जर ही अफवा असेल तर अफवा पसरवण्यावर आम्ही गुन्हा दाखल करू, त्यांच्यावर कडक कारवाई करू. नाही, कोणावर तुम्ही कडक कारवाई नक्कीच करा, पण ही री एक्झाम घेणं गरजेचं आहे. कारण याच्यात जर हे झालं असेल तर जेवढे क्वालिफाय होत आहेत आणि जर ते अमुक क्लासेस मधले असतील तर चुकीच्या लोकांना आपण क्वालिफाय करतोय ड्रग इन्स्पेक्टर म्हणून ही एक्झाम री एक्झाम करण्याची गरज आहे. त्याच्यावर ते काही बोलले की नाही मला माहित नाही, पण ते करून घेणं अतिशय इम्पॉर्टंट आहे. नक्कीच अंजलीजी, त्यामुळे या प्रकरणाची गंभीर दखल खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घ्यावी अशी मागणी आता सर्व स्तरातून केली जाते. अंजलीजी, खूप खूप धन्यवाद आमच्याशी संवाद साधला. तर मोहसिन शेख देखील आपल्यासोबत जोडला गेलेला होता. मोहसिन, तुझेही धन्यवाद. तर अतिशय गंभीर आरोप आता करण्यात येतोय आणि या संदर्भात लोकसेवा आयोगानं नेमकं काय स्पष्टीकरण दिलंय तेही आपण पाहूया. तर औषध निरीक्षक भरतीची संपूर्ण प्रक्रिया महिनाभरापूर्वीच पूर्ण झाली आहे. औषध निरीक्षक भरती प्रक्रियेचा निकालही जाहीर झालाय. निकालानंतर चुकीची माहिती पसरवून खोडसाळपणा करण्याचा हा प्रयत्न आहे. भरती प्रक्रियेमध्ये कोणताही गैरप्रकार झालेला नाही. तक्रारीमध्ये काही तथ्य आढळलं तर त्याची चौकशी केली जाईल असं लोकसेवा आयोगाने म्हटलंय. दरम्यान आरोप खोटे सिद्ध झाले तर अफवा पसरवणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करून गुन्हे दाखल करणार असं लोकसेवा आयोगाचे सचिव महेंद्र हरपाळकर यांनी म्हटलंय. तर औषध निरीक्षक पदभरतीच्या पेपर फुटीवर आता आमदार रोहित पवार हे देखील आक्रमक झाले. रोहित पवार उद्या पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. दरम्यान रोहित पवार यांनी देखील या प्रकरणी आता लक्ष घातलेलं आहे. औषध निरीक्षक पदभरतीच्या पेपर फुटीवर ते आक्रमक झाल्याचं दिसतंय. सगळ्यात महत्त्वाचं काय की 22 मार्च 2026ला ड्रग इन्स्पेक्टरची जी परीक्षा MPSCच्या माध्यमातून झाली होती त्याचा पेपर 2 दिवस आधीच फुटला होता. म्हणजे खरं तर आपण बघितलं तर आज जे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस साहेब, ते धर्मेंद्र प्रधान यांची बाजू घेताना आपण बघू शकतो. म्हणजे अंधभक्ती काय लेवलला असावी, तर मुख्यमंत्री आपल्या राज्याचे अंधभक्तांचे शिरोमणी आहेत असं आपल्याला म्हणावं लागेल.